बरं हिराबाई, निघतो आता आम्ही. हो निघा बापा. मी तर म्हणत होतो आजचे दिवस थांबून जा, तर नाही म्हणून राहिल्या तुम्ही. जातो जातोच करून राहिल्या, तर जा बापा. बाई थांबाले काही नाही, पण आता घरी जाऊन नाही का रोशनची ना श्वेताच्या सगळ्याची तयारी करायची आहे ना. आणि दुकानाकडे बी जाऊन पाहावं लागते. जरी माणसं आहे म्हणा दुकानात ठेवले, पण तरी मला थोडंसं लक्ष टाकावं लागते दुकानाकडे जाऊन. थांबलून बाई काल. अरे हो थांबला म्हणा, पण आता म्हणलं अजून थांबते आजच्या दिवस तर चांगलं वाटलं असतं. श्वेता तू तरी थांबून जा. हो ना ग श्वेता, थांब ना ग. थांब ना, आपण मस्त फिरायला की जाऊन मस्त गप्पा गोष्टी करून. थांब ना श्वेता. नाही सारिका, मी नाही थांबू शकत. मला पण आता खूप सारी शॉपिंग करायची आहे. आता किती कमी दिवस राहिले माझ्या आणि रोशनच्या सगाईला. म्हटलं आता घरी जाऊन मस्त छान आरामात तयारी करते. त्यात तू पण चल ना माझ्यासोबत सारिका. चल ना, आपण दोघी मिळून मस्त माझ्या सगळ्याची तयारी करून छान शॉपिंग करून. चल ना सारिका तू पण. अगं श्वेता, मी आली असती तुझ्यासोबत, पण आता राखी आहे ना 2 दिवसानंतर. मग मी रोशन दादाला राखी नाही बांधणार का? मी तुझ्यासोबत येईन तर मग अजून वापस यावं लागेल ना मला रोशन दादाला राखी बांधायला. मग काय 1 दिवसासाठी ठेव का, त्याच्याविषयी असू दे. मग तुझ्या सगळ्याला 2-3 दिवस बाकी राहतील, त्याच्या आधी येऊन जाईन. ठीक आहे, जशी तुझी इच्छा सारिका. सारिका पण मला नेहमी फोन करत जा. श्वेता, मी तर तुला नेहमीच फोन करते ना, अशी का बरं म्हणत आहे? अगं सारिका, आता तुझी सगाई झाली ना, आता मला वाटते तुझी जरीला जास्त ना मला कमी फोन करशील. मला करशील का नाही करशील असंच वाटत आहे, म्हणून म्हणत आहे. कशी बोलते का श्वेता तू सगळ्यांसमोर? मामा मामी आणि माझी आई काय म्हणत असेल? चुप राहा. अगं सारिका, मजाक केली. हिराताई, मग आपण यायच्या सगळ्याचे कपडे घ्यायला कधी जाऊन? वहिनी राखी घे, हो द्या, मग राखी झाल्यावर जाऊन. हिराबाई, तुम्हाला राखी बांधायला येशील ना? अरे हो विनायक, येईन मी राखी बांधाले. तुला काय वाटते आता आपण रिश्ता जोडला पोरापोरीचा तर का राखी बांधून सोडीन का मी? भाऊ असतो तुम्हा, येईन मी राखी बांधाले. बाई भाऊजी वावरातून आले नाही का? मी म्हणलं जायच्या पहिले त्याला भेटून जातो, नाही तर भाऊजी म्हणतील मी घरी नव्हतो ना, विनायक चालला गेला बा. अरे विनायक, त्या भाऊजीला वेळ आहे अजून वावरातून आले. पाय थांबत असेल त्याची वाट पाहत तर थांब बापा, पण ते खूपच वेळा नेणार आहात. त्याला 5-6 वाजन. मग तुला जायला उशीर होईन ना, त्याच्याविषयी राहू दे. सांगून देईन मी त्याला गेला बा विनायक म्हणून. ठीक आहे बाई, आता भाऊजीला आले वेळ आहे म्हणतो तर मग नाही थांबत आम्ही. भाऊजीची वाट नाही पाहत, चाललो जातो मग आम्ही. आता रोशन कुठे आहे? रोशन बी नाही दिसत आहे सकाळीपासून. अगं श्वेता, रोशन तर मगाशीच गेला. मित्रासोबत कुठं तरी जातावं म्हणे, तर वेळ होईल म्हणे याले, 7-8 वाजून म्हणे. हो का आत्या? जाताना भेटला पण नाही मला. अगं श्वेता, तो रोशन दादा ना असाच राहते घाईघाईमध्ये. रोज त्याला कुठले नाही कुठले कामच राहते, घरी राहतच नाही तो. नाही मग येशील ना राखीले, मग आपण ठरवून का आपण रोशनचे ना श्वेताचे सगळ्याचे कपडे केव्हा घ्यायला जाऊन म्हणून ना, मग चाललं जाऊन त्याच्या बादमंदी. हो विनायक, मी राखी बांधायला येईन ना तेव्हाच आपण ठरवून कपडे घाल केव्हा जायचं म्हणून. ये जा हिराताई, राखीच्या दिवशी वाट पाहीन मी. हो ना वहिनी, येईन ना. चला निघून आता, 6 वाजले संध्याकाळचे. चला मग आपल्याला रात्र होते बरं झाले. चाल श्वेता, लता चाल. श्वेता बाय बाय. बाय बाय सारिका. अरे सुनील, झाला ना आता 1 महिना, घेऊन ये ना आरतीला तिच्या माहेरातून. सुनील, आता तर आरतीची तब्येत सुधारली असेल ना, घेऊन ये आता तिले वापस. हो आई, मी कालच आरतीला फोन केला होता. मी म्हणलं आरतीला घ्यायला येतो उद्या. आरतीची आई म्हणे जवाई म्हणे आता 2 दिवसाच्या बाद तर राखी आहे म्हणे, आता राखी घेऊ द्या म्हणे, आणि राखीच्या बाद मग घ्यायला या म्हणे. हो का रे, आता तू आरतीला राखी झाल्यावर घ्यायला जाशील का? हो आई, आता मी आरतीला राखी झाल्यावरच घ्यायला जाईन, तेव्हाच घेऊन येईन दिले तिच्या माहेरातून. सुनील, आरतीला नाही घेऊन येता का रे? मग घेऊन जाता ती राखी बांधाले अजून. आता माय पोरगी मेघा येणार आहे तुला राखी बांधाले, आणि तिची वहिनी घर नाही राहीन तर काय म्हणन ते? मी आलो म्हणन, वहिनी घरीच नाही म्हणन. हो तर आई, मेघा मला राखी बांधणार आहे ना. आहो ना मी घरी, मी थोडी चाललो कुठं. हो सुनील, तू चालला तर नाही म्हणा कुठं, पण म्हणलं खूप दिवसाच्या बाद माझी पोरगी येणार आहे, म्हणलं पाहिजे ती बा आपली सून आपल्या घरी. आई, पवनचा फोन घेऊन आला होता का? आता राखी येते, येईन ना तो राखीले. अरे हो सुनील, काल चालता पवनचा फोन. पण म्हणे आता कॉलेजले म्हणे 2-3 दिवसाच्या सुट्ट्या आहे म्हणे, तर येऊन जातो म्हणे राखीले. हो का, येऊन राहिला का पवन? चांगली गोष्ट आहे. हो रे, म्हणूनच म्हणत होतो मी, आता माझी पोरग बी येणार आहे, पोरगी बी येणार आहे राखी बांधाले, तर आपली सून पाहिजे बा घरी. हो आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. आता तुला तेवढे कामही नाही करावं लागत ना. आता आपण कामासाठी तर बाई बी ठेवली, आता तुला तर आरामच आहे. आता ते आरती येणार होती पण तिची आई म्हणे राहू द्या जवाई म्हणे, आता राखी आहे म्हणे, तर राखी झाल्यावरच ये जाणे घ्या आले.
म्हणून मी म्हणलं आता राखी झाल्यावरच जाईन बा तिला घ्यायला. ठीक आहे सुनील, राखी झाल्यावरच जाजो, पण राखीच्या दुसऱ्या दिवशीच जाजो आणि त्याच दिवशी घेऊन येजो बरं वापस. आता माझे पोरगं पोरगी राहतील घरी तर सुनही पाहिजे माझ्या घरी. आईच बाबासाठी डबा न्यायचा आहे का? बाबा सकाळीच गेले ना दुकानात. अरे हो सुनील, ते बाबा सकाळीच गेले. म्हणत होते आता राखीच्या ना आपल्या कपड्याचं दुकान खूप चालून राहिलं म्हणत, तर मी लवकरच जातो म्हणत. सुनीलच्या हाती मला डबा पाठवून देजो म्हणत, घेऊन जाय त्या बाबाचा डबा. ते आई लवकर बाबाचा डबा बांधून. आई माई डबा बांधून द्यायचो. मी नाश्ता केला तर जेवण नाही करत. मी बाबासोबत तिकडे दुकानातच जेवण करीन. काय आहे सुनील, स्वयंपाकाला बाईनं स्वयंपाक केला असं तिला डबे बांधून देऊन तो दोघांचे. रोशन तर 2-3 दिवस झाले भेटलाच नाही मला. कुठे गेला होता? रुपाल, तुला माहित नाही का मा बहिणीची सगाई होती? मा बहिणीच्या सगाईच्या कामातच होतो मी. हो का रोशन, झाली का तुझ्या बहिणीची सगाई? हो रुपाली, कालच झाली मा बहिणीची सगाई. रोशन, तुझ्या सख्या बहिणीची सगाई होती, तुला मला तर सांगितलंही नाही, मला बोलावलंही नाही. रुपाली, मी सांगणार होतो पण माहित नाही कामाकामाच्या गडबडीत नाही का मी विसरूनच गेलो. मग सारिका सगाई होती त्या दिवशी सांगतो म्हणलं तू वेळेवर येतं का नाही येत बा, मग मी तुला फोन नाही केला आणि सांगलं नाही. सॉरी रुपाली. रोशन, आता सॉरी म्हणून काय फायदा? सांगितलं असतं मला तर मी आली नसती का? मलाही बघायची होती सारिकाची सगाई. हो रुपाली, खरंच माझ्या खूपच चुकलं. मी तुला पहिलेच सांगून द्यायला पाहिजे होतं सारिकाच्या सगाईला येशील म्हणून. रोशन, चांगली झाली का सारिका ताईची सगाई? हो रुपाली, तुला काय सांगू, खूपच चांगली झाली सारिकाची सगाई. तू पोराकडचे पाहुणे तितके चांगले आहात का काय सांगू, खूपच चांगले लोक आहात. आणि कार्यक्रम सगाईचा कार्यक्रम पण मस्त झाला. रोशन, आता सारिकाची सगाई तर झाली, आता माझ्या आई बाबाला पाठव का तुझ्या घरी, तुझ्या आई बाबासोबत बोलायला आपल्या लग्नाविषयी. हो रुपाली, तेच तर सांगासाठी मी तुला इथं भेटायला बोलावलं. मी का म्हणतो सध्या आताच नको पाठवते आई बाबाला माघारी. रोशन, का बरं नाही पाठव मी माझ्या आई बाबाला तुझ्या घरी? का बरं तुला माझ्यासोबत लग्न करायचं नाही का? तुझा विचार बदललाय का? सांग तसं असेल तर सांग दे मला आताच. हो रुपाली, तू एवढी खुशात नको येऊ, माझा विचार की काही नाही बदलला. मग तू का बरं म्हणत आहे असं का तुझ्या आई बाबाला पाठवू नको माझ्या घरी? हो रुपाली, एक ना गडबडच झाली. रोशन, कोणती गडबड झाली? सांग, पटकन सांग. हो रुपाली, माहिती आहे का काल सगळी मा मामा मामी मा मामाची पोरगी सगळेच आले होते. तर रात्री माहिती आहे का आमच्या घरी बैठक बसली. माई मामा मामी मामाची पोरगी माई आई बाबा मी माई बहीण आम्ही सगळे बसलो. आणि त्या बैठकीत माहिती आहे काय ठरलं? काय ठरलं रोशन? सांग, लवकर सांग. हो रुपाली, त्या बैठकीमध्ये माहिती आहे का मा आई बाबानं मा लग्न नाही का मा मामाच्या पोरीशी ठरवलं. रोशन, तू काय म्हणत आहे? तुझं लग्न तुझ्या मामाच्या मुलीशी ठरवलं? हो रुपाली, त्या बैठकीत नाही का मा लग्न मा मामाच्या मुलीशी ठरवलं. आणि म्हणत होते का हा रविवार गेल्यावर पुढचा रविवार येईन ना तर तेव्हा या दोघांची सगाई करून घेऊन. काय म्हणला रोशन? तुझी सगाईपर्यंत गोष्ट पोहोचून गेली? मग आता तू माझ्याशी लग्न करणार नाही का? तू आपल्या मामाच्या मुलीशी सगाई करणार आहे का? नाही रुपाली, नाही, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहो. मला तूच आवडते, मला मा मामाच्या मुलीशी लग्न नाही करायचं आहे. आता आपण काय करू रोशन? तुझ्या आई बाबांना तुझं लग्न तुझ्या मामाच्या मुलीशी ठरवलं म्हणते तर. हो रुपाली, म्हणूनच मी म्हणत होतो की तुझ्या आईबाबाला आताच माझ्या घर नको पाठव बा. माझे आईबाबा तुझे आईबाबा येतील तरी त्याचं काही ऐकणार नाही. हो, आता तुझे आई बाबा तर माझ्या आई बाबाचं काही ऐकतीलच नाही. मग आता काय करून रोशन आपण? सांग ना रोशन, आपण काय करू? मला तर काही समजूनच नाही राहिलं. 5 वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करत आहे रोशन. मला तू धोका नको देऊ रोशन, माझा विश्वासघात नको करू. नाही रुपाली, मी तुला कधीच धोका नाही देणार. तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. रुपाली, मी आईबाबाच्या विरोधात जाऊन मी त्यासोबत लग्न करीन, पण मी तुला धोका नाही देणार रुपाली, समजली का? अरे रोशन, तू तुझ्या आई बाबाच्या विरोधात जाऊन लग्न करशील तर ते माझा सून म्हणून स्वीकार करतील का? सांग ना रोशन, करतील का माझा सून म्हणून स्वीकार? रुपाली, मी माझ्या आईबाबाचा एकुलता एक मुलगा आहो. आता माझ्या बहिणीचं तर लग्न होणारच आहे, मग राहतो कोण मी एकटाच. माझ्या आईबाबाला माझ्या खुशीतच आपली खुशी माना लागन. त्याला तुझा सून म्हणून स्वीकार करावाच लागन रुपाली. मग आता आपण काय करून रोशन? सांग ना, काय करून? रुपाली, सध्या तू 2-3 दिवस थांब, हे राखी वगैरे होऊ दे. आपण पुढच्या हप्त्यात नाही का मंदिरात जाऊन लग्न करून घेऊन. मग इकडे आपल्या दोघांचं लग्न झालं म्हणजे माझे आईबाबा आपला स्वीकार करतीलच, तुझा स्वीकार करतीलच रुपाली. ओके रोशन, आपण मंदिरात जाऊन लग्न करू, मग तुझे आई बाबा माझा स्वीकार करतील. पण माझ्या आई बाबाला काय सांगेन मी?
मी माझ्या आईबाबाची एकुलती एक मुलगी आहे. त्यांची काही स्वप्न आहे माझ्या लग्नाविषयी. काय सांगू मग मी रोशन माझ्या आईबाबाला? सांग ना. रुपाली सध्या तू तुझ्या आईबाबालाही काहीच नको सांगू. अरे रोशन पण माझे आईबाबा विचारत होते ना, रोशनच्या बहिणीची सगाई झाल्यावर म्हणत आम्ही रोशनच्या आईबाबाला भेटायला जाऊ म्हणून. आता ते विचारतील तर मी त्यांना काय सांगेन? रुपाली जर तुझ्या आईबाबांना विचारलं ना तर सांगून देशील की रोशनचे आईबाबा गावाला गेले, सध्या घरी नाहीत म्हणून. ठीक आहे रोशन, असं सांग का माझ्या आईबाबाला? ठीक आहे, आता तुझ्या म्हणण्यानुसारच वागतो मी. तू जसं म्हणशील तसं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्या रोशन. ठीक आहे रुपाली, तू माझ्यावर खरंच विश्वास कर. मी तुला कधीच धोका देणार नाही. बरं, लग्न मी तुझ्याशीच करीन. आपण पुढच्या हप्त्यात मंदिरात लग्न करू. शांता, काहून एवढी कणावून राहिली? 9 वाजून गेले तरी उठून नाही राहिली. काहून, काय झालं? तब्येत बरं नाही वाटत आहे का? हो मनोजचे बाबा, काल नाही का सारिकाच्या सगळ्यात थोडंसं जास्त जेवण केलं ना मी, तर तेव्हाच माझ्या पोटच गुडगुड होऊन राहिलं. कसं तरी ढेकरच येऊन राहिल्या. चांगलंच नाही वाटून राहिलं. हो, कायले एवढं खायला पाहिजे होतं? आता भेटले गुलाबजामुन म्हणून काय एवढे खायला लागते का? तुला गुलाबजामुनच जास्त खाल्ले असतील म्हणूनच ते पोट खराब झालं. मनोजचे बाबा, तुम्हाला माहिती आहे ना मला गुलाबजामुन खूपच आवडते. तर खाल्ले मी 7-8 गुलाबजामुन. तर माहीत नाही त्याच्यानं सोय का तुम्हाला खूप त्रास होऊन राहिला. उठायची इच्छा नाही होऊन राहिली. तरी राधिकानं रात्री मला निंबू पाणी बनवून दिलं बरं, तेव्हा थोडंसं चांगलं वाटलं. पण अजून जशान तसंच वाटत आहे. शांता, 7-8 गुलाबजामुन जास्त नाही झाले का? एवढे नाही खायचे होते. बस ते पोट खराब झालं. आणि अजून जलेबी बी खाल्ली असशील. गुलाबजामुन न जलेबी खाल्ली असशील मस्त, म्हणून ते पोट खराब झालं. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ना मनोजचे बाबा, मला जलेबी बी आवडते, गुलाबजामुन बी. म्हणून खाल्लेत. मला का माहीत होतं का पोट खराब होईल म्हणून. पोटच खराब झालं. शांता, उठ, चाल दवाखान्यात चाल. अशी झोपल्यानं काही तुझी तब्येत दुरुस्त होणार नाही. चाल दवाखान्यात चालशील तर दवाई देईन डॉक्टर. चल, उठ लवकर. मनोजचे बाबा, दवाखान्यात यायची गरज नाही. माझ्यासाठी इनोचे 2-3 पॅकेट घेऊन या. ते इनोचं पाणी पितं म्हणजे चांगलं वाटते. हो शांता, त्या इनोच्या पुढ्यानं काही नाही होत बापा. थोडासा आराम लागन तात्पुरता, मग अजून जशान तसंच होते. त्याच्यापेक्षा चाल, तू दवाखान्यातच चाल. बरं, उठ लवकर. आई, अरे तुम्ही झोपूनच का? उठल्या नाही का? आई, काय झालं? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? अजून पोट दुखत आहे का? राधिका, तूच सांग बरं त्या सासूले दवाखान्यात चाल म्हणतो, तू उठून नाही राहिली. सांग तूच, तू ऐकून तर. आई, तुम्हाला बरं नाही वाटत आहे ना, तर जा ना बाबासोबत दवाखान्यात. जा ना दवाखान्यात. जा तर डॉक्टर थोडंसं काही औषध घे देईन तुम्हाला. आराम लागन. घरच्या घरी थोडी आराम लागणार आहे. उठा, जा बरं बाबासोबत दवाखान्यात जा. ओ राधिका, मी त्या बाबाला म्हणतो का मला 2-3 इनोच्या पुड्या आणून द्या म्हणतो. इनोचं पाणी घे पेन तर मला चांगलं वाटन. दवाखान्यातच चाल म्हणून राहिले. राधिका, आता सांग तूच. इनोचं पाणी पिल्यानं का आराम लागन का शांताले? दवाखान्यात जाईन, डॉक्टर काही दिले दवाई गी लिहून देईन, दवाई गी पेईन, तेव्हाच आराम लागन ना. बरोबर म्हणून राहिले. इनोचं पाणी पिल्यानं नाही लागत तेवढा आराम. दवाखान्यात जा तेव्हाच तुम्हाला आराम लागन. बरं चला, उठा, जा दवाखान्यात जा. बाबाने आले दवाखान्यात. हे दोघंचे दोघंही जसे मा मागच लागले. आता मला दवाखान्यात पाठवल्याशिवाय काही सोडतील नाही. चाल बापा, जातो दवाखान्यात. रजनी, काय झालं? काऊन एवढी उदास उदास दिसत आहे? का तब्येत बरं नाही वाटत आहे का? अरे राजनजी, आले का तुम्ही कामावरून? काही नाही राजनजी, तब्येत की चांगली आहे. माहीत नाही असंच काऊन तर उदास उदास वाटून राहिलं. रजनी, आई घरी नाही का? राजनजी, आत्याबाई घरीच आहात. झोपल्या आहे त्या. हो, काय झोपली आहे का? काऊन रजनी, काय झालं? तू काऊन एवढी उदास आहे तर? राजनजी, मला नाही का माझ्या आईबाबाची, बहीण भावांची आठवण येत आहे. म्हणून माझं मन असं उदास वाटत आहे. हो का रजनी, तुला त्या बहीण भावाची, आई बाबाची आठवण येऊन राहिली का? फोन काऊन नाही केली तर त्या आईने? राजनजी, मी फोन लावायला गेली ना तर फोनमधला बॅलन्सच संपला. त्याच्यामुळे काय मी आईला फोन नाही लावू शकली. अरे यार, त्या फोनचा बॅलन्स संपला का? रजनी, मग सकाळी काऊन नाही सांगली का मग फोनचा बॅलन्स संपला? हो राजनजी, मी काय सकाळपासून काही फोन नाही पाहिला ना. आता एकदम मला आठवण आली, चाल म्हटलं आता आईला फोन करते. तर आईला फोन लावायला गेली तर मग बॅलन्सच नव्हता. मग आठवण आली की बॅलन्स संपला असेल म्हणून. थांब रजनी, आताच मी तुझ्या फोनचा रिचार्ज मारून देतो, मग तू बोल आपल्या आईसोबत. हो राजनजी, मारून द्या माझ्या फोनमध्ये रिचार्ज, म्हणजे आईबाबासोबत बोलता तरी येईल. हो रजनी, मारून देतो ना मी रिचार्ज. मी का म्हणतो रजनी, आज 2-3 दिवसानंतर राखी आहे, तर तू राखीला जाशील ना त्या माहेरी? हो राजनजी, काऊन नाही जाईन मी राखीला. मी तर आता राखीला जाईन तर 8 दिवस राहून येईन माझ्या माहेरी. आताच सांगून देतो. हो रजनी, तू 8 का 10 दिवस राहून ये. मी तसं काही म्हणत नाही. मी हे म्हणत आहे रजनी, का आता तू राखीला जाशील तर तू तुझ्या भावाला राखी बांधशील तर त्याला काही देशील नाही का, काही कपडे वगैरे? ते विचारत होतो मी. हो राजनजी, माझ्या भावासाठी मी कपडे घेऊन जाऊ का? हो, लग्नानंतर आता मी पहिलीच राखी आहे माझी. हो, माझ्या भावासाठी कपडेच घेऊन जाते.
राजनजी तुम्ही माझ्या भावासाठी कपडे घेऊन द्याल का? रजनी काऊन नाही घेऊन देईन मी त्या भावासाठी कपडे? मला वाटलं तुम्ही घेऊन द्याल की नाही घेऊन द्याल बा, म्हणून विचारलेलं बरं. रजनी, आपल्या लग्नानंतरची पहिलीच रक्षाबंधन आहे. तर तू आता पहिल्यांदा रक्षाबंधनला आपल्या माहेरी जाशील, तर आपल्या लहान भावाला खरंच कपडे घेऊन जाशील, तर त्याला किती आनंद होईल, त्या भावाला किती आनंद होईल. हो राजनजी, खरंच मा भावाला मी राखी बांधीन ना त्याला कपडे देईन तर त्याला खूपच आनंद होईल, खूप खुश होईल मा भाऊ. मी काय म्हणतो रजनी, त्या भावासाठी कपडे घेशील तर त्या बहिणीसाठी एखादं गिफ्ट घेऊन घेशील. नाही ते काय म्हणाल, मग रजनीताईनं म्हणाल भावासाठी कपडे आणले माझ्यासाठी काहीच नाही आणलं म्हणून. हो राजनजी, तुम्ही बरोबर बोलल्या. माझ्या भावा राखी बांधीन तर त्याला कपडे देईन, तर माझ्या बहिणीसाठी काही गिफ्ट घेऊन जाईन. तिला ते गिफ्ट पाहून खूप आनंद होईल, खूप खुशी होईल. मी तेच तर म्हणतो रजनी, आता पहिल्यांदा तू रक्षाबंधनला आपल्या माहेरी चालली का, आपल्या बहीण भावासाठी दोघांसाठी काही कपडे नेजो, नाही तर काही गिफ्ट नेजो. लहान बहीण भाऊ असले त्याला आस राहते आपली मोठी बहीण आपल्या घरी आली म्हणजे काही आनंद म्हणून. हो राजनजी, बरोबर बोलल्या तुम्ही. रजनी, आता मला बहीण राहते तर येते नाही का राखी बांधाले, पण मला बहीण बी नाही आणि भाऊ बी नाही, पण मी दुसऱ्याचं मन समजू शकतो म्हणा. राजनजी, मग तुम्हाला कोणी राखी नाही बांधत का? नाही ना रजनी, मला कोणीच राखी नाही बांधत. आता बहीणच नाही तर कोण राखी बांधन. म्हणून रजनी, माई नाही का राखीच्या दिवशी मला एक राखी बांधून देते. माई म्हणते तुला बहीण नाही म्हणते तर राहू दे म्हणते, मीच तुला राखी बांधून देतो. हो का राजनजी, आत्याबाई तुम्हाला मग राखी बांधून देत का राखीच्या दिवशी? हो रजनी, माई आई मला लहानपणापासूनच राखी बांधून देते. पा बरं राजनजी, तुम्हाला बहीण नाही तर तुम्हाला आत्याबाई राखी बांधून देते, म्हणजे तुमच्या हातावर राखी राहते राखीच्या दिवशी. खूपच चांगली गोष्ट आहे. हो ना रजनी. रजनी, सांग मग आपण शॉपिंग करायला केव्हा जाऊन राखीची? हो राजनजी, आता राखी आहे तर राखीची शॉपिंग तर करावंच लागन. राख्या घ्यावं लागन, माझ्या बहिणीसाठी गिफ्ट घ्यावं लागन, भावासाठी कपडे घ्यावं लागन. तर सांगा ना तुम्ही केव्हा खाली आहे, तुम्ही केव्हा जाऊन आपण? रजनी, आपण उद्या जाऊन बाजारात खरेदी करायला. मग राजनजी, उद्या तुम्ही आपल्या कामावर नाही जाण का? रजनी, जाईन मी कामावर उद्या सकाळी, जाईन ना कामावर, मग 1 वाजता येईन, मग 1 वाजतापासून सुट्टी घेऊन घेईन अर्धी, मग त्या टायमात आपण खरेदी करायला जाऊन बाजारात. हो राजनजी, तसंही होते. तुम्ही सकाळी चालले जाण, मग दुपारून नको जाण, मग चालले जाऊन आपण बाजारात खरेदी करायला. हो, तसंच करून आपण उद्याच चाललं जाऊन बाजारात खरेदी करायला रक्षाबंधनची. मग तो परवा तू रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या माहेरीच चालली जाशील नाही का रजनी? हो राजनजी, तुम्ही नाही नेऊन द्याल का मला? तुम्ही नाही याल माझ्यासोबत? हो रजनी, मला बी यावं लागेल त्यासोबत. हो राजनजी, आपण रक्षाबंधनने सोबतच जाऊन माझ्या माहेरी, मग तुम्ही 1 दिवस थांबून जाल आणि दुसऱ्या दिवशी घरी येऊन जाल. मग मी 8-10 दिवस राहीन माझ्या माहेरी, मग 8-10 दिवसानंतर तुम्ही याल मला घ्यायला, मग मी येईन तुमच्यासोबत वापस. हो रजनी, तसंच करावं लागेल. मी आता तुला तुझ्या माहेरी रक्षाबंधनले सोडून देईन ना, ते 1 दिवस थांबून जाईन, दुसऱ्या दिवशी येऊन जाईन वापस. मग तू राहायचो 8-10 दिवस, मग बोलावजो मला केव्हा यायचं आहे, तर मग तसं येऊन जाईन मी तुला घ्यायला. राजनजी, मी माहेरी गेल्यावर आत्याबाईकडे लक्ष दे जा बरं, त्यांना थोडीशी कामात मदत करू लागाल. रजनी, तू आईचं टेन्शन नको घेऊ. आता आईची तब्येत तर चांगली आहे ना, तरी मी आईला कामामध्ये मदत करू लागेल. ठीक आहे? कधी कधी जमलं तर स्वयंपाक करून आईला आहे तर जेवणही देईल. काळजी नको कर तू आईची. अरे हो राजनजी, मी तर विसरूनच गेली, तुम्हाला मस्त स्वयंपाक करता येते नाही का? हो, देत जा आयले. कधी वेळगी भेटला ना तुम्हाला तर स्वयंपाक करून देत जा बरं आयले, आयतं जेवण देत जा. हो रजनी, ठीक आहे बापा. राजनजी, तुम्ही कामावरून आल्या तेव्हाचे उभेच आणि गोष्टीच सांगून राहिल्या. चला, मी तुम्हाला चाय बनवून देते, चला पाणी वगैरे देते. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चला, आता उद्याला भेटूया.